नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। इंडिगो एअरलाइन्स अंतर्गत मित्रांनो भरती सुरू झालेली आहे। ग्राउंड स्टाफ साठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। जर का तुम्ही फ्रेशर असाल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर कुठल्याही शाखेतून जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे। फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन फीस भरायची नाहीये किंवा तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट होताय त्यानंतरही तुम्हाला कोणत्याही प्रकारची या ठिकाणी फीस भरायची नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तर काय जॉब अपडेट आहेत चला पाहूयात आता स्क्रीनवर। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता इंडिगो एअरलाइन्स अंतर्गत ही हायरिंग सुरू आहे। या ठिकाणी बघू शकता पॅन इंडिया मध्ये तुम्ही कुठेही राहत असाल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। मित्रांनो, पहिले ग्राउंड स्टाफ साठी ऑफलाईन पद्धतीमध्ये इंटरव्ह्यू घेतली जात होती, तर आता तुम्हाला इंटरव्ह्यू सुद्धा ऑनलाईन पद्धतीमध्ये या ठिकाणी द्यायची आहे। तो कोण इलिजिबल आहे, कशा प्रकारे या ठिकाणी सिलेक्शन होतं, काय प्रोसिजर असणार आहे, संपूर्ण माहिती आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ऍप्लिकेशन स्टार्ट झालेले आहे 30 मे 2025 पासून। फॉर्म भरण्यासाठी अंतिम दिनांक आहे 20 जुलै 2025। तर बराच वेळ आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी, तर लवकरात लवकर या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। तर या जॉब साठी रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहे, तर मेकिंग रिझर्वेशन अक्रॉस द काउंटर, सेलिंग ऑफ तिकीट, remitting cash to the concerned department, answering customer queries over the telephone। तर एकूणच काय, तर जेव्हा आपण एअरपोर्टला जातो तर त्यावेळेस त्या ठिकाणी जे काही ग्राउंड स्टाफ असतो तर ते सेलिंग तिकीट्स त्या ठिकाणी दिले जातात किंवा चेकिंग केले जातात। त्याचबरोबर त्या ठिकाणी जे काही कस्टमरचे कॉल येतात तर ते कॉल तुम्हाला अटेंड करायचे आहेत। त्या ठिकाणी त्यांना योग्य ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे। सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असते या ठिकाणी, तर मित्रांनो या ठिकाणी असेसमेंट टेस्ट घेतली जाते, त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचे 2 राऊंड असणार आहेत। 2 इंटरव्ह्यूचे राऊंड घेतले जाते या ठिकाणी। तर असेसमेंट टेस्ट मध्ये काय विचारलं जाईल, तर मॅथमॅटिकल या ठिकाणी क्वेश्चन विचारले जाणार आहेत, प्लस स्पीच अँड रिटन या ठिकाणी तुमची टेस्ट घेतली जाणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जाणार आहेत मॅथ्सचे। त्याचबरोबर 2 स्पीच असेसमेंट क्वेश्चन विचारले जाणार आहेत 40। त्यानंतर आहे रिटन असेसमेंट क्वेश्चन्स या ठिकाणी विचारले जाणार आहेत मित्रांनो। तर ही टेस्ट देण्यासाठी तुमचं क्वालिफिकेशन, त्याचबरोबर तुमचा जो काही त्यांनी जो क्रायटेरिया सांगितलेला आहे त्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला ही असेसमेंट टेस्ट त्या ठिकाणी ओपन होणार आहे। तर तुम्ही फॉर्म भरताय, रजिस्ट्रेशन करताय तर लगेचच तुम्हाला असेसमेंट टेस्ट नसणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला एक साधारण 8 ते 10 दिवसाचा वेळ घ्यावा लागणार आहे। तुम्हाला वेबसाईट वरती चेक करत राहावं लागणार आहे की आपल्याला असेसमेंट टेस्टचा ऑप्शन ओपन झालेला आहे की नाही, हे चेक करावं लागणार आहे। त्यानंतरच तुम्हाला ही टेस्ट त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे। डॉक्युमेंट्स काय असणार आहेत, तर ग्रॅज्युएशन या ठिकाणी कंपल्सरी असणार आहे। फ्रेशर असाल तुम्ही तरी सुद्धा चालणार आहे। कोणत्याही प्रकारचे तुमच्या अंगावरती टॅटू नसायला पाहिजेत या ठिकाणी। फ्लेक्झिबिलिटी टू वर्क द रोटेशनल शिफ्ट इन्क्लुडिंग नाईट शिफ्ट या ठिकाणी असणार आहे। जर का तुम्हाला नाईट शिफ्ट करू शकता तुम्ही तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करायचा आहे, कारण फ्लेक्झिबल या ठिकाणी वर्क रोटेशन असणार आहे, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। जर का तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला जे काही एम्प्लॉई लेटर्स आहे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे। अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे, तर डिस्क्रिप्शन मध्ये मी अप्लाय लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जो ईमेल आयडी टाकताय त्यावरती तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी ओटीपी विचारला जाणार आहे। तो ओटीपी या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे। ओटीपी तुम्ही ज्यावेळेस मेन्शन करताय तो व्हेरीफाय करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला आधार नंबर व्हेरीफाय करायला सांगतात। जो पण तुमचा आधार कार्ड वरती कॉन्टॅक्ट नंबर टाकलेला आहे तो कॉन्टॅक्ट नंबर वरती तुम्हाला एक ओटीपी येईल, तो तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे। त्यानंतर तो सबमिट करायचा आहे। या ठिकाणी काही क्वेश्चन विचारले जातात ज्यामध्ये कॉलेज डिटेल्स आहे, तुमचं नाव आहे, तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे की नाही, फ्रेशर आहात का, त्याचबरोबर पास आउट कुठल्या वर्षी झालेले आहेत तुम्ही, त्या ठिकाणी तुम्हाला इयर मेन्शन करायचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग, आर्ट्स, सायन्स, मेडिकल, लॉ कुठल्या डिपार्टमेंट मधून आहात तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे माझा फॉर्म सुद्धा या ठिकाणी सबमिट झालेला आहे।
तर जे काही डिटेल्स आहेत, पर्सनल डिटेल्स आहेत, क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत, यापर्यंत या ठिकाणी माझा फॉर्म स्टॉप झालेला आहे. आता राहिलेला आहे फेस व्हेरिफिकेशन. तर हा ऑप्शन कधीपर्यंत ऑन होतोय ते आता या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे, कारण ते लगेच ऑप्शन हा ऑन होत नाही. त्यासाठी तुम्हाला थांबावं लागणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही हे पर्सनल डिटेल्स तुम्ही त्या ठिकाणी फिल करून घ्या. जसा की तुमचा या ठिकाणी हा ऑप्शन ऑन होतोय, तर तुम्हाला या ठिकाणी फेस व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्याचबरोबर असेसमेंट जी काही टेस्ट आहे ती सॉल्व्ह करायची आहे. त्यानंतर तुमचे 2 राऊंड जे इंटरव्ह्यूचे होणार आहेत ऑनलाईन, ते या ठिकाणी तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप या ठिकाणी शो होत राहणार आहे मित्रांनो.